श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मेष राशीच्या जातकांनो, सावधान. तुमच्या घरात एक अशा रात्री परि महा परिवर्तन होणार आहे याची कल्पना तुम्ही कधी केली नसेल. तुमच्या नकळत तुमच्या पाठीमागे नियतीने एक असा चक्र रचला आहे जो येत्या 7 ते 21 दिवसात तुमच्या समोर उघड होणार आहे. एक अशा भयंकर मानसिक आणि आर्थिक संकटातून तुम्ही जात आहात, जिथे डोळे झाकून विश्वास ठेवलेलं प्रत्येक नातं आता खोटं आणि फसवू वाटू लागलंय. पण आता थांबायचं नाही, कारण ब्रह्मांडात एक अशी गुप्त हालचाल झाली आहे, ज्यामुळे एक अत्यंत रहस्यमय व्यक्तीची तुमच्या घरात प्रवेश होणार आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, या एका व्यक्तीचे नाव ऐकताच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, छाती धडधडू लागेल आणि डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागतील. कोण आहे ती व्यक्ती? तुझ्यावर निस्वार्थ प्रेम करणारी एखादी दैवी शक्ती आहे, की तुमच्या भूतकाळातील एखादा भयानक बदला? या व्यक्तीने आगमनाचे काही अत्यंत विचित्र आणि गूढ पूर्वसंकेत तुम्हाला आधीच मिळायला सुरुवात झाली आहे, ज्याकडे तुम्ही आजवर केवळ एक भ्रम म्हणून समजून दुर्लक्ष करत आला आहात. जर आताही तुम्ही सावध झाला नाही, तर तुमच्या संपूर्ण आयुष्याचा घात होऊ शकतो. तर मेष राशीच्या जातकांनो, हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्याची हिंमत करा, कारण शेवटी जे 4 गुप्त अक्षरे मी सांगणार आहे, ते ऐकून तुमचे डोळे पारवण्याशिवाय राहणार नाहीत. हा केवळ एक ज्योतिषशास्त्रीय योग नसून साक्षात ईश्वराने तुमच्या कर्माचे फळ म्हणून रचलेली एक गुप्त योजना आहे. जर तुम्ही या व्हिडिओमध्ये दुर्लक्ष केलं, तर नशिबाची ही सर्वात मोठी सुवर्ण संधी कायमची हातातून निसटेल आणि तुम्ही पुन्हा कधीही या चक्रव्यूहातून बाहेर पडू शकणार नाही. चला मग जाणून घेऊया संपूर्ण रहस्याचा उलगडा. तर मेष राशीच्या जातकांनो, गेल्या अनेक दिवसापासून तुमच्या आयुष्यात एक अशी अदृश्य भीती आहे, भयानक मानसिक कोंडी निर्माण झाली आहे, ज्याचा सुगावा तुमच्याशिवाय इतर कोणालाही नाही. तुम्ही रात्री शांतपणे झोपू शकत नाही आणि मनात सतत पुढे काय होणार आहे चिंतेने घर केलं आहे. हा केवळ तुमचा भ्रम नाही, तर तुमच्या पाठीमागे चाललेले ग्रह नक्षत्राचा एक मोठा चक्रव्यूहाचा हा थेट परिणाम आहे. नशिबाच्या या पडद्या त्या काळात तुम्हाला प्रत्येक पाऊल अत्यंत जपून टाकावं लागेल, कारण अचानक उद्भवणाऱ्या संकटांनी तुम्हाला चहूबाजूने घेरलेलं आहे. मेष राशीच्या जातकांनो, सर्वात मोठी भीती आणि अस्वस्थता तुमच्या मनात तेव्हा निर्माण होते, तेव्हा तुमच्या स्वतःच्या घरात किंवा मित्रपरिवारात असलेल्या लोकांपैकी नक्की कोणतं नातं खरं आणि कोणतं नातं खोटं ओळखणं कठीण होतं. ज्यांच्यासाठी तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवलात, त्यांनीच तुमच्या पाठीमागे खंजीर खुपसून तयारी केली की काय असं अशक्य तुम्हाला सावत आहे? पैशाची चणचण आणि कामातील सततचे अडथळे यामुळे तुमचे मन अत्यंत विचलित झाले आहे. पण थांबा, हा अंधार कायमचा नाही, तर तुमच्या या असह्य अवस्थेचा आणि मानसिक तणावाचा अंत आता अगदी जवळ आला आहे. मेष राशीच्या जातकांनो, कालचक्राचा हा खेळ आता एक अशा समस्या वळणावर येऊन पोहोचला, जिथे तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जेचा अंत आहे. निसर्गाचा नियम आहे की प्रत्येक मोठ्या दैवी चमत्काराच्या आधी एक अत्यंत गडद आणि भीतीदायक अंधार असतो. तुमच्या संयमाची आता शेवटी परीक्षा सुरू आहे आणि नेमक्या
या काळात ब्रह्मांडाने तुमच्यासाठी नशिबाची एक नवीन खेळ खेळायला सुरुवात केली आहे. तुमच्या आयुष्यात आता एका अशा गुप्त शक्तीचा आणि व्यक्तीचा प्रवेश होणार आहे, जो हा संपूर्ण अंधार एका क्षणात दूर करेल. तर मेष राशीच्या जातकांनो, आता तो क्षण आला आहे, जेव्हा कालचक्राची चक्र उलटी फिरणार आहे आणि तुमच्या छळाचा अंत होणार आहे. निसर्गाचा न्यायघरात तुमच्या कष्टाची आणि सोसलेल्या दुःखाची नोंद घेतली गेली आहे. ज्योतिषशास्त्रातील एक अत्यंत दुर्मिळ आणि गुप्त ग्रह बदलामुळे तुमच्या राशीवर आता शनिदेव आणि गुरु ग्रहाची एक अशी उद्धट आणि अलौकिक कृपा सुरू होती आहे, ज्याची कल्पनाही तुमच्या शत्रूंना केली नसेल. हा केवळ एक साधा ग्रहाचा बदल नसून तुमच्या नशिबाचा जुना आणि कठीण अध्याय कायमचा बंद करून एक अत्यंत शक्तिशाली परिवर्तन घडवून आणणारा दैवी संकेत आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, या परिवर्तनाचा पहिला मोठा धक्का तुमच्या आयुष्यातील एक नकारात्मक ऊर्जांना आणि गुप्त शत्रूंना बसवणार आहे. जे लोक तुम्हाला अपयशी पाहण्यासाठी देव पायात घालून बसलेले होते, ते आता स्वतःहून तुमचा मार्ग सोडून मागे हटतील. तुमच्या मनावर जे एक अनामिक जडपण आणि भीतीचे सावट होते, ते या ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे एका रात्रीत जळून खाक होणार आहे. तुमच्या विझलेल्या आशेला आता पुन्हा एकदा नव्या आत्मविश्वासाने आणि ऊर्जेने पालवी फुटणार आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, ग्रहाची आणि नवीन चाल तुमच्या संपूर्ण कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्याला एक विस्तीर्ण कलाटणी देण्यास सज्ज झाली आहे. घरातील ते वातावरण कलहाने, संशयाने आणि चिंतेने ढवळून आणि सकारात्मक शांतता पसरू लागलेली आहे. तुमच्या मनात साठवलेल्या अनेक क्लिष्ट प्रश्नांना आणि शंकांना आता निसर्गाकडे थेट आणि योग्य उत्तरे मिळू लागतील. महापरिवर्तन तुमच्यासाठी यशाची अशी भव्य द्वारे अदृश्य मार्ग थेट त्या रहस्य व्यक्तीकडे जातो, जी तुमच्या आयुष्यात प्रवेश करण्यासाठी अगदी उंबरठ्यावर उभी आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, आता तुमच्या आयुष्यात पैशाच्या आणि सुवर्ण संधीचा एक असा प्रचंड वर्षा होणार आहे, त्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. गेल्या कित्येक काळापासून नोकरी आणि व्यवसायात नशिबाची जी तारे तुमच्यासाठी बंद झाली होती, ती आता एका मागून एक उघडणार आहेत. ग्रह नक्षत्राची ही नवीन आणि शक्तिशाली चाल तुमच्या करिअरला थेट यशाच्या शिखरावर घेऊन जाण्यास सज्ज झाली आहे. जे काम आजवर शेवटच्या क्षणी येऊन बिघडलं होतं, की ज्या हक्काचा प्रमोशन आणि पगारवाढीपासून तुमच्या जाणीवपूर्वक दूर ठरलं गेलं होतं, ते सर्व आता चमत्कारासारखे तुमच्या पदरात पडणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, या सुवर्ण काळात तुम्ही आर्थिक परिस्थिती कमालीची आणि अत्यंत वेगाने सुधारताना दिसेल, ज्यामुळे आजूबाजूच्या लोकांना डोळ्यात मोठी असूया निर्माण होऊ शकते. अनेक वर्षांपासून तुमच्या डोक्यात असलेला प्रतिबिंब कर्ज, उधारी आणि पैशाची जीव घेणे चणचण आता कायमची मिटणार आहे. धनलक्ष्मीचे एक गुप्त आणि प्रभावी
अकृपा तुमच्यावरून पूर्णपणे हटलेली असून उत्पन्नाने नवीन आणि अनपेक्षित मार्ग तुमच्यासाठी मोकळे होणार आहे. तुमच्या कष्टाची चीज होण्याची ही ती वेळ आली आहे, ज्यामुळे तुमच्या बँक बॅलन्समध्ये अचानक मोठी वाढ झालेली पाहून तुम्हाला स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवणे कठीण जाईल. मेष राशीच्या जातकांनो, अत्यंत मानाने आणि प्रतिष्ठेने स्थान मिळवून देणार आहे. तुम्ही आत्मविश्वासाने घेतलेल्या प्रत्येक कौटुंबिक आणि व्यावसायिक निर्णय आता 100% अचूक ठरेल आणि शत्रूचे सर्व डावपेच तुमच्यासमोर निष्प्रभ होईल. तुमची जुनी रडकलेली कामे आणि कोर्ट कचेरीचे व्यवहार असतील तर त्यातही अचानक तुमच्या बाजूने सकारात्मक बदल घडून येतील. यातील पण लक्षात ठेवा, हा अर्थांग पैसा नाही. हा अर्थांग पैसा यश तुमच्या आयुष्यात एकटेच येत नाही, तर त्या संपूर्ण सुंदर प्रवासात तुम्हाला सांभाळण्यासाठी ती समस्या व्यक्ती याच काळात तुमच्या अधिक जवळ येते. मेष राशीच्या जातकांनो, आता आपण सर्वात मुख्य आणि गूढ रहस्याचा उलगडणार करणार आहोत, ज्याचा विचार करून तुम्हाला काळजाचा धोका चुकला असेल. तुमच्या आयुष्यात एक असा विषय आणि रहस्यमय व्यक्तीची पाऊल पडणार आहे, जिचे नाव ऐकताच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागतील. ही व्यक्ती तुमच्यासाठी केवळ एक नाते किंवा सर्वसामान्य माणूस नाही, तर ती साक्षात ईश्वराचा एक देवदूत ठरला. गेल्या अनेक वर्षापासून किंवा महिन्यापासून तुमच्या मनात जो एक एकटेपणा आणि भावनिक कोंडी निर्माण झाली होती, ती पूर्णपणे मिटून टाकण्यासाठी या व्यक्तीची नियुक्ती ब्रह्मांडाने केली आहे. मेष राशीच्या जातकांनो, ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रत्यक्ष येण्यापूर्वी निसर्गाकडून आणि या विश्वासाकडून तुम्हाला काही अत्यंत विचित्र आणि खास पूर्वसंकेत मिळायला सुरुवात होणार आहे. अचानक त्या व्यक्तीची जुनी आठवण मनात जागा होणे, रात्रीच्या वेळी तिचेच विचार मनात घुसणे, एखाद्या व्यक्तीचे नाव तुमच्या कानावर वारंवार पडणे किंवा स्वप्नामध्ये काही विशिष्ट आणि शुभ संकेत दिसणे, सर्व चिन्ह त्या व्यक्तीच्या आगमनाची पूर्वसूचना आहे. त्या संकेताकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण तुमच्या अंतर्मनाचा आवाज त्या व्यक्तीकडे बोट दाखवतो. ती व्यक्ती तुमच्या वास्तव्यात आणण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मेष राशीच्या जातकांनो, ही व्यक्ती तुमच्या भूतकाळाशी, एखाद्या जुन्या विसरलेल्या नात्याशी किंवा अशा मित्राशी संबंधित असू शकते, जो काही वर्षांपूर्वी गैरसमजामुळे किंवा नशिबाच्या खेळामुळे तुमच्यापासून खूप दूर गेला होता. तुमच्या मनात या व्यक्तीसाठी आजही एक आदराने आणि अत्यंत खास स्थान आहे, जे तुम्ही जगासमोर कधी मान्य केलं नव्हतं. ही भेट ती केवळ एक साधा योगायोग नसून नियतीने तुमच्या चांगल्या कर्माच्या आधारे लिहून ठेवलेली एक अत्यंत सुंदर आणि गुप्त योजना आहे. ही व्यक्ती तुमच्या पडत्या काळात तुम्हाला खंबीरपणे सावरणारा एक भक्कम भावनिक आधार ठरणार आहे, ज्याच्या सहवासात तुम्ही संपूर्ण आयुष्य एकच सुखद आणि नव्या दिशेने वळणार आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, नशिबाच्या या महापरिवर्तनाचा स्वीकार करण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यातील उरलेल्या सर्व नकारात्मक ऊर्जा कायमची जळून खाक करण्यासाठी तुम्हाला एक अत्यंत सोपा पण
अगम उपाय करावा लागणार आहे. दर शनिवारी किंवा मंगळवारी संध्याकाळच्या वेळी हनुमान चालीसा अत्यंत अत्यंत भक्तिभावाने पठण करा आणि तुमच्या घराच्या मुख्य दारावर गाई गाईच्या शुद्ध तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा एक छोटासा दिवा लावा. आवर्जून लावा. हा दिवा केवळ तुमच्या घरातील अंधार दूर करणार नाही, तर त्या येणाऱ्या विशेष व्यक्तीच्या प्रवासातील सर्व अडथळे दूर करून तिच्या आयुष्यातील प्रवेश दूर सुखर करणार यशस्वी बनवे. तर मेष राशीच्या जातकांनो, आता त्या सर्वात मोठ्या आणि गुप्त रहस्याचं उलगडणार करण्याची वेळ आली आहे, ज्याची तुम्ही अत्यंत उत्सुकतेने आणि अधीरतेने वाट पाहत आहात. तुमच्या आयुष्यात येऊन संपूर्ण नशीब बदलून टाकणाऱ्या या त्या विशेष व्यक्तीच्या नावाची सुरुवात प्रामुख्याने ग, द, स किंवा क या अक्षरांपासून होणार आहे. हे नाव तुमच्या कानावर पडताच तुमच्या जुन्या सर्व जखम एका क्षणात भरून येतील आणि तुमचे हृदय कृतज्ञते भरून जाईल. हा कोणत्याही सर्वसामान्य योगायोग नसून साक्षात ईश्वराने तुमच्या कर्माचे फळ म्हणून पाठवलेला एक दिव्य आशीर्वाद आहे. मेष राशीच्या जातकांनो, ब्रह्मांडाच्या या अत्यंत न्यायचक्रावर पूर्ण विश्वास ठेवा, कारण हा चमत्कार येत्या 7 ते 21 दिवसात आत तुमच्या डोळ्यासमोर प्रत्यक्षात घडणार आहे. तुमच्या मनातील भविष्याविषयीची भीती, सक्षम आणि निराशा आता कायमची दूर करा आणि या नवीन अध्यायाचे स्वागत करण्यासाठी सज्ज व्हा. ही व्यक्ती तुमच्या घरात पाऊल पाऊल ठेवताच रखडलेले शुभ कार्य मार्गी लागतील आणि आनंदाचा एक असा उत्सव सुरू होईल, ज्याचे तुम्ही जातकासाठी वाट पाहत होता. निसर्गाच्या या स्वागताला, मंगलमय योजनेला स्वीकारण्यासाठी आता तुम्हाला स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार ठेवा. तर मेष राशीच्या जातकांनो, हे संपूर्ण आणि सविस्तर राशी भविष्य जर थेट तुमच्या अंतर्मनाला स्पर्श करून गेलं असेल आणि नशिबाला हा तेरा सुवर्णकाळ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल, तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमच्या नेहमी ईश्वराची आणि स्वामीचा अथांग कृपा राहील यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण व्हिडिओ पडल्यावर नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल. त्यासाठी नोटिफिकेशन ऑन करा. श्री स्वामी समर्थ.